नमस्कार. आपल्याला आज जी जाहिरात स्क्रिप्ट मिळाली आहे ती आहे प्रत्युष कॉटन ग्रीन नावाच्या एका सॅनिटरी पॅडची. आता वरवर पाहता हे स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित एका उत्पादनाचा प्रचार वाटतो. पण आज आपण याची फक्त माहिती नाही घेणार, तर अक्षरशः चिरफाड करणार आहोत. म्हणजे ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी भीती, विश्वास, सोय आणि सामाजिक जबाबदारी या सगळ्याचा वापर कसा केला जातो हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. बरोबर. आणि ही केवळ एका उत्पादनाची विक्री नाहीये. ही एक एक विचारपूर्वक रचलेली कथा आहे. ही कथा ग्राहकांच्या मनात कशी उतरते, त्यांच्या कोणत्या गरजांना आणि कोणत्या भीतीला हात घालते आणि शेवटी त्यांना खरेदीसाठी कसं तयार करते, यामागचं मानसशास्त्र समजून घ्यायला खूप मजा येईल. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. स्क्रिप्टची सुरुवात होते मासिक पाळीतल्या अगदी ओळखीच्या त्रासांपासून. म्हणजे वेदना, चिडचिड, लिकेजची भीती. हे ऐकल्यावर कोणतीही स्त्री स्वतःला त्याच्याशी लगेच जोडून बघेल. हो, पण मग लगेचच स्क्रिप्ट अधिक वैयक्तिक आणि त्रासदायक गोष्टींवर येते, जसं की रॅशेस, खाज, दुर्गंधी. आणि इथेच ते पहिला डाव टाकतात. अगदी. याला मार्केटिंगमध्ये पेन पॉइंट ॲम्प्लिफिकेशन म्हणतात. म्हणजे आधी दुखरी नस शोधायची आणि मग ती दाबून दुखणं अजून वाढवायचं. रॅशेस आणि खाज या सामान्य तक्रारी आहेत, पण स्क्रिप्ट लगेचच याला एका मोठ्या धोक्याशी जोडते. कोणत्या धोक्याशी? ती म्हणते की बाजारातले अनेक पॅड्स हे डायऑक्सिन आणि क्लोरीनसारख्या घातक केमिकल्सनी बनलेले असतात. म्हणजे मुद्दा आता फक्त गैरसोयीचा नाही, तर थेट आरोग्याच्या धोक्याचा बनतो. अच्छा. म्हणजे आधी सहानुभूती आणि मग भीती आणि या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून प्रत्युष कॉटन ग्रीन सॅनिटायझर पॅडला समोर आणलं जातं. आणि मग एकामागोमाग एक 7 वैशिष्ट्ये सांगितली जातात. चला, त्यांच्या पहिल्या दाव्याकडे वळूया. ते म्हणतात की हे पॅड 100% शुद्ध कापसापासून बनलेलं आहे, ज्यामुळे त्वचेला मऊ स्पर्श होतो आणि रॅशेस किंवा जळजळ होत नाही. हो, आणि नैसर्गिक, शुद्ध हे शब्द आजकाल खूप चालतात. लोकांना केमिकलपेक्षा नैसर्गिक गोष्टी हव्या असतात. 100% शुद्ध कापूस हे ऐकल्यावरच एक विश्वास बसतो, की नाही? बरोबर. पण मला एक प्रश्न आहे, बाजारातले इतर पॅड्स मग कापसाचे नसतात का, की हा फक्त एक मार्केटिंगचा खेळ आहे? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बघायला गेलं तर अनेक लोकप्रिय पॅड्समध्ये कापसासोबत सेल्युलोज फायबर म्हणजे लाकडाचा लगदा आणि शोषून घेण्यासाठी SAP जेल म्हणजे सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमर वापरलेलं असतं. अच्छा. त्यामुळं 100% कापूस हा दावा त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक नैसर्गिक ठरवण्यासाठी मदत करतो. ते थेट ग्राहकाच्या मनातल्या कृत्रिम गोष्टींबद्दलच्या भीतीला उत्तर देतात. म्हणजे फरक आहे खरा. आता त्यांनी आरोग्याच्या धोक्यावर जो उपाय सांगितला आहे तो पाहूया. ते म्हणतात की हे पॅड डायऑक्सिन आणि क्लोरीन फ्री आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल की हे केमिकल्स पॅडमध्ये येतातच कुठून? उत्तम प्रश्न आहे. खरं तर अनेक कंपन्या पॅड पांढरे शुभ्र आणि स्वच्छ दिसावेत म्हणून कापसावर किंवा लाकडाच्या लगद्यावर ब्लीचिंग प्रक्रिया करतात. ओके. आणि याच प्रक्रियेत डायऑक्सिन आणि क्लोरीन सारखी केमिकल्स एक उपउत्पादन म्हणजे बाय प्रॉडक्ट म्हणून तयार होतात. संशोधनानुसार यांचे दीर्घकाळ त्वचेशी संपर्क आल्यास हॉर्मोनल असंतुलन किंवा त्वचेच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. बापरे, हे खूपच धक्कादायक आहे. हो, त्यामुळे केमिकल फ्री हा दावा केवळ मार्केटिंगचा भाग नाही, तर तो एका खऱ्या आरोग्यविषयक चिंतेवर दिलेलं उत्तर आहे. म्हणजे पॅड फक्त स्वच्छ दिसावा म्हणून आरोग्याशी खेळ केला जातो. यानंतरची 2 वैशिष्ट्ये थेट रोजच्या वापराशी संबंधित आहेत. एक म्हणजे हे सुपर ॲब्झॉर्बंट आहे, ज्यामुळे ओलेपणा जाणवत नाही. आणि दुसरं म्हणजे यात ब्रीदेबल लेयर्स आहेत. म्हणजे नक्की काय? ब्रीदेबल लेयर्स म्हणजे हवा खेळती राहणारे थर. काय आहे की जेव्हा पॅडमध्ये हवा खेळती राहत नाही, तेव्हा तिथे दमटपणा वाढतो आणि त्यामुळे जीवाणूंना म्हणजे बॅक्टेरियाला वाढायला पोषक वातावरण मिळतं. आणि त्यामुळेच दुर्गंधी येते. अगदी. दुर्गंधी येते किंवा इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे हवा खेळती राहणारे थर हे वैशिष्ट्य थेट दुर्गंधी आणि इन्फेक्शनच्या समस्येवर उपाय म्हणून सादर केलं जातं. या दोन्ही गोष्टींमुळे म्हणजे कोरडेपणा आणि फ्रेश वाटण्यामुळे स्त्रीचा आत्मविश्वास टिकून राहतो. म्हणजे इथे उत्पादन केवळ शारीरिक आराम नाही, तर मानसिक स्वास्थ्यही विकत आहे. आणि हे मानसिक स्वास्थ्य फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिकही आहे. बरोबर. कारण त्यांचा पुढचा दावा पर्यावरणाशी संबंधित आहे. ते म्हणतात की हे पॅड इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे पर्यावरणपूरक. पण बायोडिग्रेडेबल याचा नेमका अर्थ काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर वापरून फेकल्यावर हे पॅड नैसर्गिकरित्या मातीत मिसळून जातं. जशी केळीची साल काही दिवसांत मातीत मिसळते तसं. अच्छा. आज बाजारात मिळणारे बहुतेक पॅड्स 90% प्लास्टिकचे बनलेले असतात आणि हे प्लास्टिक विघटन होण्यासाठी 500 ते 800 वर्ष घेतात. 800 वर्ष? हो. या उलट जर या कंपनीचा दावा खरा असेल तर हे पॅड 6 ते 12 महिन्यात मातीत मिसळून जाईल. त्यामुळे ही केवळ वैयक्तिक आरोग्याची नाही तर पृथ्वीच्या आरोग्याची ही गोष्ट आहे. पण खरंच ही नैतिक विक्री आहे का, की इको फ्रेंडली हा फक्त एक नवीन ट्रेंड वापरून उत्पादन विकण्याचा मार्ग आहे? कारण अनेकदा अशा दाव्यांची पडताळणी करणं ग्राहकांसाठी खूप अवघड असतं. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. याला ग्रीन वॉशिंग म्हणतात. म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत असल्याचं भासवून उत्पादन विकणं. हा दावा खरा आहे की खोटा हे तपासल्याशिवाय सांगता येणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, आजचा ग्राहक अधिक जागरूक आहे. त्याला असं उत्पादन हवं आहे जे वापरताना त्याला अपराधी वाटायला लावणार नाही. आणि कंपनी याच भावनेचा वापर करून स्वतःला एक जबाबदार ब्रँड म्हणून सादर करत आहे. आणि आता येतो सगळ्यात मोठा दावा. जेव्हा मी हे वाचलं तेव्हा मला क्षणभर विश्वासच बसला नाही. स्क्रिप्ट म्हणते की याचे विंग्ज मोठे आणि मजबूत आहेत, ज्यामुळे लिकेजची भीती नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पॅड तब्बल 12 तास चालतो. हो, 12 तास संरक्षण. म्हणजे दिवसभर पूर्णपणे टेन्शन फ्री. हे तर क्रांतिकारक वाटतंय नाही का? हो, हे एक अत्यंत प्रभावी मार्केटिंग स्टेटमेंट आहे. कामासाठी किंवा प्रवासासाठी जास्त वेळ घराबाहेर राहावं लागणाऱ्या महिलांसाठी हे खूप मोठं आकर्षण आहे. हे वैशिष्ट्य थेट स्वातंत्र्याच्या आणि बिनधास्तपणाच्या भावनेशी जोडलं जातं. रात्री शांत झोप हे वाक्य तर थेट महिलांच्या एका मोठ्या चिंतेवर फुंकर घालण्यासारखं आहे. म्हणजे एकदा पॅड लावला की थेट पुढच्या दिवशीच आठवण करा. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अजून काय हवंय? पण एक मिनिट थांबा. हा दावा ऐकायला खूप चांगला वाटतो, पण तो आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? डॉक्टर तर सांगतात की दर 4 ते 6 तासांनी पॅड बदलायला हवा, नाहीतर इन्फेक्शनचा धोका असतो. बरोबर. इथेच मार्केटिंग आणि वैद्यकीय सल्ला यातला फरक स्पष्ट दिसतो. कंपनी लीकेज होणार नाही याची हमी देत आहे, ते आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे याची नाही. जास्त वेळ एकच पॅड वापरल्याने उष्णता आणि दमटपणामुळे जीवाणूंची वाढ म्हणजे बॅक्टेरियल ग्रोथ वेगाने होऊ शकते. आणि त्यामुळे धोका वाढतो. हो, ज्यामुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोम सारखा गंभीर धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा दावा सोयीचा वाटत असला तरी ग्राहकांनी स्वतःच्या आरोग्याचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. कंपनी सोय विकत आहे, पण त्याची किंमत आरोग्य असू शकते. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. या 7 वैशिष्ट्यांनंतर स्क्रिप्टमध्ये एक अनपेक्षित वळण येतं. त्यात म्हटलं आहे की या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला काम कसं करता येईल ते आणि डेमोही दाखवला जातो. याचा काय अर्थ यायचा? इथे कंपनी आपलं खरं स्वरूप उघडते. तुम्हाला काम कसं करता येईल या एका वाक्यातून स्पष्ट होतंय की हे उत्पादन थेट विक्री म्हणजे डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग MLM मॉडेलद्वारे विकलं जातंय. अच्छा. म्हणजे ते फक्त ग्राहक शोधत नाहीयेत, तर विक्रेतेही शोधत आहेत. आणि डेमो किंवा प्रात्यक्षिक दाखवणं हा याच मॉडेलचा एक भाग आहे. कागदावरच्या दाव्यांपेक्षा डोळ्यासमोर शोषणाची क्षमता दाखवणं जास्त प्रभावी ठरतं. आणि हे मॉडेल सॅनिटरी पॅडसारख्या उत्पादनासाठी जास्त प्रभावी का ठरतं? कारण स्त्रिया अशा वैयक्तिक उत्पादनांबद्दल जाहिरातींपेक्षा किंवा अनोळखी दुकानदारापेक्षा आपल्या मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्यावर जास्त विश्वास ठेवतात. याला ट्रस्ट इकॉनॉमी म्हणतात. ट्रस्ट इकॉनॉमी. हो, कंपनी हाच विश्वास वापरून स्वतःच्या मार्केटिंगचा खर्च वाचवते आणि ग्राहकांनाच आपलं सेल्सपर्सन बनवते. विश्वास विकला आणि विकत घेतला जातो. वा, म्हणजे हे फक्त उत्पादन विकत नाहीयेत, तर एक बिझनेस मॉडेल पण विकत आहेत. स्क्रिप्टच्या शेवटी एक टॅगलाईन आहे, सॉफ्ट ॲज कॉटन, स्ट्रॉंग एज यू. म्हणजे कापसासारखे मऊ, तुमच्यासारखे कणखर. हे एक सक्षमीकरणाचं म्हणजे एम्पॉवरमेंटचं वाक्य आहे. संदेश असा आहे की हे पॅड तुमच्या स्त्रीत्वाचा, तुमच्या शक्तीचा सन्मान करतं. आणि त्यानंतर तुमच्या आरोग्याशी तडजोड नको हे भावनिक आवाहन थेट ग्राहकाच्या मनात अपराधीपणाची किंवा काळजीची भावना निर्माण करून त्याला खरेदीसाठी भाग पाडू शकतं. आणि शेवटी कृती करण्यासाठी थेट आवाहन. संपर्क क्रमांक दिलाय, होम डिलिव्हरीची सोय सांगितली आहे, ज्यामुळे खरेदीची प्रक्रिया एकदम सोपी होते. आणि जाता जाता एक शेवटचा डाव टाकला जातो. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करून इतर महिलांपर्यंत पोहोचवा. हो, आणि हे आवाहन खूप चाणाक्षपणाचं आहे.
इतर महिलांना मदत करा असं म्हणून एक प्रकारे सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण केली जाते. जणू काही ही माहिती पुढे न पाठवणं म्हणजे इतर महिलांच्या आरोग्याची काळजी न घेण्यासारखं आहे. यालाच नेटवर्क मार्केटिंगमध्ये व्हायरल लूप तयार करणं म्हणतात, जिथे वापरकर्तेच उत्पादनाचे प्रचारक बनतात, तेही अगदी मोफत. तर या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होतेय. प्रत्यूष कॉटन ग्रीन हे उत्पादन विकण्यासाठी महिलांच्या शारीरिक त्रासांपासून सुरुवात करून त्यांच्या आरोग्याच्या चिंतेवर, पर्यावरणाबद्दलच्या जागरूकतेवर, स्वातंत्र्याच्या इच्छेवर आणि पैसे कमवण्याच्या संधीवर अशा प्रत्येक शक्य पैलूला हात घातला गेला आहे. अगदी बरोबर. ही जाहिरात केवळ एक उत्पादन विकत नाहीये, तर एक सुरक्षित, जागरूक आणि सक्षम स्त्रीची जीवनशैली विकत आहे. म्हणजे हे उत्पादन वापरणारी स्त्री केवळ स्वतःच्या आरोग्याचीच नाही, तर पर्यावरणाचीही काळजी घेते.